जो आता अलीकडच्या काळामध्ये दुधाचा उद्योग हा खऱ्या अर्थानं कुटुंब चालवायला आणि मुख्य धंदा म्हणून या ठिकाणी बघितलं जावं लागतं। मला अनेक गोष्टी या निमित्तानं आपल्याला चर्चा करताना सांगितल्या, पण अधिक वेळ घेत नाही। निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या संघाची वाटचाल चालू आहे। अधिकाधिक दर देण्याच्या दृष्टीनं आपण खर्चामध्ये कपात करणार आहे। परवाच आपण मला वाटतं की सोलरवरती आपण प्रकल्प बसवला, 6.5 मेगावॅटचा प्रकल्प आपण बसवला आणि जवळजवळ 6.5 कोटी रुपयाचा आपल्याला फायदा या सोलर प्रक्रियेतून मिळणार आहे। एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी घेतला। महाराष्ट्र राज्यानं सोलर निर्मितीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोलर पॉवर तयार करण्याच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रामध्ये अपारंपरिक ऊर्जा या ठिकाणी होण्याच्या दृष्टीनं अधिक पावलं पुढे टाकलेले आहेत। या निमित्तानं निश्चित गोकुळ हा उपयोग करून घेतला। मला वाटतं सबसिडीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळेल, तर नाही अजून सबसिडी। या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्ये काही सबसिडाईज रक्कम होते का बघणं आवश्यक आहे। त्यासाठी निश्चितपणे आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। मुश्रीफ साहेबांचा आपण उल्लेख केला खासदार म्हणून, मुश्रीफ साहेबांना अजून खासदारकीला जायचं नाही, त्यांनी जाहीर केले अनेकदा मी आमदार होणार आहे आणि महाराजसाहेब आपल्या परवानगी त्यानंतर त्यांना खासदार होणार आहे। पुन्हा आपल्या आडवं येणार आहे, कारण मतदारसंघ बदलणार आहे। जिल्ह्यामध्ये 3 लोकसभाचे मतदारसंघ होणार आहे। मुश्रीफ साहेबांची मला वाटतं 10वी टर्म होणार आहे। त्यामुळे मुश्रीफ साहेबांचा स्टॅमिना निश्चित आहे। तर मुश्रीफ साहेब तुमचा 10वी टर्म असेल किंवा खासदारकीच्या टर्म बघायला आम्हाला सुद्धा बरोबर घेऊन जावा, आम्हाला सुद्धा विधानसभेमध्ये असावं असे आशीर्वाद तुमच्या बरोबर सगळे ठेवले असेल। कारण एवढी कार्यक्षमता तुमच्याकडे बघितली की आम्ही सुद्धा तुमच्या कामाची पद्धत बघून आम्ही काम करतो। निश्चित आहे मुश्रीफ साहेबांनी 10 टर्म बोलल्या तर प्रत्येकाच्या मनामध्ये विचारायला पाहिजे आपल्याला सुद्धा अनेक 3-4 टर्म मिळाला पाहिजे। योगायोगाच्या गोष्टी मी कधी कधी म्हणतो की मुश्रीफ साहेबांची कुंडली दाखवायला पाहिजे। रामनवमीच्या दिवशी जन्म घेतला आणि मुश्रीफ साहेब महाराजसाहेब अतिशय कुंडली चांगली घेऊन या जन्माला, त्याच्या हातामध्ये अनेक ठिकाणी कामं झाली। आमचे नाही तसं काय म्हणणार नाही, त्याला वेगळे विषय आहे। आमचे सहकारी मित्र बंटी पटेल आहेत, त्यांची कार्यक्षमता आहे आणि तुम्ही काळजी करू नका। महायुती महाविकास आघाडी हे त्याच्या ठिकाणी सुखानं नांदतात। पत्रकार म्हणून काय बघू नका, महायुतीची आणि सगळे घटक पक्ष घट्ट आहे। महाविकास आघाडी त्यांना संसार सुखरूप आहे। त्यामुळे इकडे काय न होता ज्याच्यात त्यांना संसार सुखरूप व्हावा अशा या निमित्तानं मी शुभेच्छा देतो। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।